आमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवडणुकीत लाडक्या बहिणींनी आम्हाला भक्कम पाठिंबा दिला। आमच्या या हिट नाही सुपरहिट झालेल्या योजनेची प्रचिती आणि प्रसार देशभर पसरला। अनेक लोकांनी त्याचं अनुकरण केलंय, ते पण मिळतील आणि आम्ही जे बोललोय ते सगळं करणार आहोत। आणि म्हणून या सुपरहिट योजनेबद्दल विरोधकांनी विषारी प्रचार केला, कोर्टामध्ये गेले, योजनेत खोडा घातला, म्हणाले चुनावी जुमला आहे, पैसे काय मिळणार नाहीत। परंतु ज्यांनी योजनेत खोडा घातला त्या सावत्र भावांना निवडणुकीमध्ये आमच्या लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला। आणि म्हणून त्यांना नाही बोलत आपण, तू काय त्यांना सांगतोय, सावत्र भावांना। आणि म्हणून आणि त्यानंतरही सुधारणा होत नाही, आमच्यावर आरोप सुरूच आहेत। लाडक्या बहिणी अचानक सावत्र कशा झाल्या, त्यांनी 2100 रुपये कधी देणार, त्यांची नावं का वगळताय? एक लक्षात ठेवा सावत्र भावांनो, तुम्हाला नाही बोलत, आम्ही आमच्या लाडक्या बहिणींचे सख्खे भाऊ म्हणून काम केलंय, निर्णय घेतलेला आहे आणि योजनेचे कुठलेही निकष बदललेले नाहीत। पहिली गोष्ट ही वस्तुस्थिती लक्षात घ्या, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना कधी अपात्र करण्याचं पाप आमचं सरकार करणार नाही आणि ही योजना कधी बंद होणार नाही, एवढी आपण खात्री बाळगा। योग्य ती आर्थिक तजवीज करून ही योजना राबवली जात आहे। आता 1,500ची ओवाळणी 2100 रुपये कधी आणि कशी करायची याची आखणी जी आहे आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने करतोय। आमचं हे सरकार प्रिंटिंग मिस्टेकवालं नाही आहे, हे लक्षात ठेवा। आम्ही जे बोललो ते बोललो, आता आर्थिक तजवीज जी आहे, तरतूद जी आहे, काटकसर करून जे काही करायचं आहे ते नक्की करू आणि या ठिकाणी याची देखील एक तजवीज करायला लागेल। आणि शेवटी आपल्या सगळ्या योजना सुरू ठेवायच्या आहेत, विकास प्रकल्प सुरू ठेवायचे आहेत, कमिटेड जो खर्च आहे तो आपल्याला द्यायचा आहे। हे सगळं जे करत असताना जे आम्ही बोललेलो आहे ते देखील आमच्या योजनेमध्ये आहे आणि नक्की त्याचं देखील काम चालू आहे। आणि त्यामुळे फेक नरेटिव्ह पसरवून काही केलं तरी सुद्धा आता लोकांना, कारण लोकांना आम्ही डायरेक्ट खात्यामध्ये पैसे दिले, डीबीटी। सचिनजी, आम्ही तुम्ही म्हणत होता मिळणार नाही, आम्ही पैसे धडाधड टाकले खात्यामध्ये। निवडणुकीमध्ये आचारसंहितेमध्ये पण तुम्ही त्याच्यामध्ये बाऊ कराल, ही योजना बंद केली, निवडणूक आयोगाने केली असती समजा 1 महिना, परंतु तुम्ही म्हणाले असते ही योजना बंद झाली म्हणून आम्हाला माहित होतं, म्हणून पुढच्या महिन्याचे पैसे पण आचारसंहितेचे आम्ही दिले। त्याला देखील मनाचा मोठेपणा लागतो भाई, काय त्याला द्यायचं दानत लागते। देना बँक पाहिजे, लेना बँक नाही, असं काय करताय? आणि गेल्या काही दिवसापासून बिनबुडाच्या आरोप नाही, मला बोलू द्या, आरोपांचा देना बँक फुल फॉर्म मध्ये प्रॉफिट मध्ये आहे। देना बँक नाही, देना बँक जी आहे आता देना बँकेचा तुम्ही जर टर्नओव्हर बघितला, कारण त्यांना द्यायची दानत आहे, खरोखरची देना बँक बोलतोय मी, त्यामुळे तेही आपण तपासून बघा।